ही कसलेली असतात. बाजारपेक्षा पोल्ट्रीवर किंवा शेळी मालकाच्या घरातून खरेदी करावी, म्हणजे ती चांगली बिनरोगी येतात आणि ते आल्यानंतर इथं त्यांच्याबरोबर रोग येत नाही. बाजारातनं घेऊन आपण आणलो आणि ह्याच्यात सोडलो तर बाजारातला रोग तिथं येऊ शकतो. त्यासाठी जास्तीत जास्त खरेदी ह्याच्यात असावी, एक गोट्यावर तर असावी किंवा अनुभवाकडनं खरेदी करावेत. खरेदी तर मित्रांनो, माझाही अनुभव आहे आणि मामा म्हणजे सरांनी पण सांगितलं आहे की बाजारातून शेळ्या खरेदी करू नये. कारण काय आहे, त्यांना व्हॅक्सिन असतं कुठल्याही शेळ्यांना आणि बऱ्याच वेळा त्या ॲडजस्ट होत नाहीत आणि 2-3 दिवसांनी त्या एक्सपायर होतात. हा सगळ्यांचाच अनुभव आहे. तर आणि काही शेळ्या बाजारातनं काही चांगल्या मिळतात असं नाही आहे, पण त्याला खूप अनुभव लागतो, माहितगार लागतो आणि त्याच्या पार्श्वभूमी माहिती लागते. म्हणजे शेळीचे आई वडील किंवा कुठून त्याचं उत्पन्न झालं आहे ते कुठेही रोगा जरी शेळ्या आणल्या आणि आपण दाखवलं तर आपण घेऊ शकतो. तर तसं नाही व्हायला पाहिजे. सरांचं म्हणणं आहे की आपल्या माहितगारातून किंवा जिथं शेळीपालन करताय, जिथं बोकडपालन करताय तिथं जाऊन स्वतः ऑब्झर्व करून अशा पद्धतीने खरेदी करावी. खरेदी करताना निकोप असाव्या, बरं खुर्ट्या नसाव्या. बरं काय खुर्ट्या जर घेतलो तर त्या मोठ्या होत नाही. बरं जोपासना चांगली वाढ होणाऱ्या अशा कोकरं म्हणा, पाटी म्हणा, शेळ्या सगळं खरेदी केलं पाहिजे. बरोबर. तर सरांच्यापासून आपण समजलं की सरांची हिस्ट्री समजली. आता सर थोडंसं खाद्याबद्दल मला बऱ्याच लोकांना हे, तर खाद्य काय काय दिलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं दिवसात त्यांचं दिनचर्या असली पाहिजे ही थोडी माहिती द्या. दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर 6च्या दरम्यान पहिला गोठा साफ केला पाहिजे. बरोबर. तिथलं आत जे गदळा चारा काय असेल तो बाहेर काढला पाहिजे. बरोबर. स्वच्छ करून त्यांची दावण उंचीवर असावी. बरोबर. त्यांना उभा राहायला सुद्धा फळ्याचं कशात हे असावं, त्याच्यावर जितकं त्याच्यावर हातराळी ते उभा राहतील पळतील तेवढे त्या ही राहतात. आणि त्याला खना तसा वाळलाही पाहिजे. बरोबर. तूरभूस, शेंगाचं भूस, असे भूस हे पाहिजे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की त्यांच्या आहारामध्ये वाळला चारा, हिरवा चारा आणि पशुखाद्य असं मिक्स पाहिजे सगळं. पाहिजे. बरं. तर अशा पद्धतीने आहे. आणि विक्री व्यवस्थापन थोडं सांगा. शेळ्या आपण तयार करू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे चांगलं गोठा आपण व्यवस्थापन करू. आता विक्री जागेवर होते बऱ्याच वेळा म्हणजे आहे आपली जे जनावर शेळ्या आहेत, बोकडं आहेत, हे जर निकोप असतील तर रस्त्यावरचा माणूस येऊन स्वतःहून मला हे पाहिजे असं घेतो. पण आपण पाळण्यात आपलीच चूक असेल, कुणीकडे तर आजारी खातील, कुणीकडे तर काय असतील तर ते बघितलं तर नाही. कुठलाच काय आहे की जनावर आपण चांगली पाळली पाहिजे. आणि त्याच्यावर असं आहे की जसं आपण म्हणतो प्रेम माणसावर करतो, कशावर करतो, तसं सुद्धा आपल्या प्राण्यावर सुद्धा आपलं प्रेम पाहिजे. प्रेमानं जर केला तर त्याची जोपासना करतो, पाणी खाद्य सगळं व्यवस्थित घालतो, आणि ते सदूर बनतातच. पण त्याच्यावर प्रेमच नसेल, कवा सकाळी संध्याकाळी, सकाळी दुपारी कवा तर म्हणलो तर ते तसंच होतं. प्रेम जातीनं केलं पाहिजे. बरं. मनातून आलं पाहिजे, मनातून केलं पाहिजे. कष्ट आहे, चिकाटी ठेवली पाहिजे. त्या चिकाटीनं आपण प्रेमानं जर केलो तर आपल्याला त्यात कंटाळा येत नाही. त्याच्याबद्दल हे वाटते, मनात इच्छा प्रकट होती ती. बरं. तर मित्रांनो, सरांनी अगदी म्हणजे मनातून त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत तर ते व्यवसाय टिकतो. बऱ्याच वेळा व्यवसाय मित्रांनो 10-20 लाख घालतात, 1 वर्षात बंद करून, अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याला माहीत आहेत. पण जे टिकून आहेत, जे ऑलरेडी व्यवसायाशी एकरूप आहेत, तर त्याच्यामागचं हे कारण आहे. त्यांचं ते म्हणतात की कष्ट, चिकाटी, त्यांना मन झोकून दिलं पाहिजे. प्रेमानं त्यांना जनावर आहेत त्यांना व्यवस्थित हँडलिंग केलं पाहिजे. त्यांना बोलता येत नाही तर त्यांच्या हावभावावरून ते त्यांचं समजून घेतलं पाहिजे. आणि त्या गोष्टी बऱ्याच वेळ लागतो आणि त्याला अनुभव लागतो. ह्या गोष्टी एका दिवसात येत नाही. तर सरांना आपण आपल्या चॅनलमार्फत सर धन्यवाद, चांगली माहिती दिली. आणि गोष्ट काय त्या आपण करत असताना पहिलं लोकांचं बघितलं पाहिजे. बरोबर. काय केलं पाहिजे, दुसरी शेळी पालन कुठं काय आहे, कसं आहे, कुठं त्याचं काय चुकलं आहे, आपण काय केलं पाहिजे, त्याचा गोठा कसा आहे, आपण गोठ्यात काय सुधारणा केली पाहिजे, हे दुसऱ्याचं अनुकरण केलं पाहिजे. नाही तर मला काय दुसऱ्याच बघायची काय गरज आहे, मी लई शहाणा आहे म्हणला तर नाही आहे. बरोबर. तर त्यांचंही म्हणणं बरोबर आहे सरांचं की आपल्याला थोडंसं माहिती होण्यासाठी पहिला 3-4 व्हिजिट दिल्या पाहिजेत आणि समजावून घेतल्या पाहिजेत. आणि मीपणा नसला पाहिजे. आपल्याला मनातून झोकून करायचा असतो व्यवसाय, तर कष्टानं केलं पाहिजे. तर मित्रांनो, त्यांनी तसंच सांगा त्यांना की आता त्यांचा म्हशीचाही गोठा आहे. बरं. म्हशीचाही गोठा आहे की तो रस्त्याकडला असल्यामुळे सगळे लोक बघायला येतात म्हशी, असं तो
त्यांचं प्रेमानं ते करतात, तसं तुम्ही प्रेमानं करावं नियोजन करा. आणि मोठं व्हावं. चालेल. तर सर म्हणजे मनापासून आभारी आहे माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला आमच्याकडून शुभेच्छा. जय श्रीराम. ओके, धन्यवाद.